नमस्कार सर्वांना. करंट अफेअर्समधील आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासाला आपण सुरुवात करतो. त्याच्यामध्ये जून ते डिसेंबरपर्यंतच्या ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आहेत त्यांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करतो आणि आपण सुरुवातीला आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये दोन संघटनांचा विचार करणार आहोत. एक आहे ब्रिक्स संघटनेची झालेली अलीकडच्या कालावधीमधील परिषद आणि दुसरी आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे जे अधिवेशन झाले अलीकडच्या कालावधीमध्ये. या दोन्हींची वैशिष्ट्ये आपण तपासून पाहणार आहोत. मग या येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी कंबाईनच्या आणि 2025साठी राज्यसेवा आणि कंबाईन यांच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा हे उपयुक्त असणार आहे आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा त्यासाठी उपयुक्त असेल. आजचा आपला पहिला भाग आपण विचार केला की या ठिकाणी ब्रिक्स शिखर परिषदेचा आपल्याला विचार करायचा आहे. ब्रिक्स शिखर परिषदेचा जर विचार केला तर दोन्ही दृष्टिकोनातून आपण विचार करूयात. मुख्य परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोन्ही दृष्टिकोनातून आपण विचार करूयात. सुरुवातीला पहा, ब्रिक्स शिखर परिषद कधी पार पडली म्हणजे हे लक्षामध्ये येईल. 22 ते 24 ऑक्टोबर 2024 ही परिषद पार पडलेली आपल्याला दिसते इथे. आणि पहिली परिषद आपण वरती लिहिले की 2009 तिची पहिली परिषद पार पडली होती. आत्ता सध्या 2024चा जर आपण विचार केला तर ही कितवी परिषद आहे पहा, 16वी परिषद असलेली आपल्याला दिसून येते. आता सगळ्यात महत्त्वाचं परीक्षेच्या दृष्टिकोनामधून की ही परिषद कोणत्या ठिकाणी भरली आणि तिची थीम कोणती होती हे आपल्याला लक्षामध्ये ठेवायचं. कोणत्या ठिकाणी भरली याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे कझान रशिया या ठिकाणी भरलेली आपल्याला दिसते. आणि रशियामध्ये जी ही परिषद भरली आहे ती परिषद भरण्याची 4थी वेळ आहे. भारतामध्ये सुद्धा आत्तापर्यंत 3 परिषदा पार पडल्यात. रशियामध्ये याच्या अगोदर 3 परिषदा झाल्या होत्या आणि आत्ता 2024ची जी परिषद पार पडली आहे ती 4थ्यांदा परिषद पार पडली आहे. मग या परिषदेची थीम कोणती होती याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम फॉर अ फेअर ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. तर ही आहे ब्रिक्स शिखर परिषदेची थीम. त्याच्यामध्ये शेवटचे 3 शब्द आपल्या लक्षामध्ये ठेवता येतील, ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी आणि काय करायचं आहे, स्ट्रेंथनिंग मल्टीलॅटरलिझम फॉर फेअर ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. तर ही आहे थीम. त्याच्यानंतर आपण सुरुवातीलाच म्हटलं की कझान रशियामध्ये परिषद भरलेली होती. म्हणजे त्याचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर रशियाचे अध्यक्ष असणार. तर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. मग या परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं याचा जर विचार केला तर भारताचं प्रतिनिधित्व नरेंद्र मोदींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. तर या ब्रिक्स परिषदेसंबंधी असणाऱ्या सुरुवातीच्या महत्त्वाच्या घटना, ब्रिक्स परिषदेसंबंधी काय काय गोष्टी आपल्या लक्षामध्ये आल्या. ठिकाण कझान रशिया, रशियामध्ये 4थ्यांदा होणारी परिषद आहे. थीम आपण विचारात घेतली आणि त्या ठिकाणी परिषदेचे अध्यक्षसुद्धा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं आहे तर नरेंद्र मोदींनी केलेलं आपल्याला दिसून येतं. याच्या अगोदर आपण विचार केला की ही ब्रिक्स परिषद आत्तापर्यंत भारतात 3 वेळा झालेली आहे. आणि मग कोणकोणत्या ठिकाणी आणि कधी कधी झाली होती हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवता येतं. तर या ठिकाणी कधी झाली आहे ह्याचा जर आपण विचार केला तर 2012ला एकदा झाली आहे, 2016ला एकदा झाली आहे आणि 2021ला एकदा झाली आहे. पण यातली 2दा नवी दिल्लीला झाली आहे आणि एकदा बेनिलीम गोवा या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. बेनिलीम गोवा आणि 2दा कुठे झाली आहे, 12 आणि 21 नवी दिल्लीला झाली आणि 2016 एकदा गोव्यामध्ये झाली हे लक्षामध्ये ठेवा. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून या 3 घटना तुम्हाला विचारतील कारण 4थ्यांदा ही परिषद रशियामध्ये पार पडते. आणि दुसरं विधान जर तुम्हाला दिलं की या अगोदर 3 वेळा ही परिषद भारतामध्ये झाली आहे आणि कदाचित विधानामध्ये आपल्याला हे कधी कधी झाली आहे, कुठे झाली आहे की 2016ची परिषद वेगळ्या ठिकाणी झाली आहे का गोव्यामधल्या, मग ते पण लक्षात ठेवावं लागेल. तर हे भारतामध्ये आत्तापर्यंत 3 वेळा परिषद पार पडली हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर या ब्रिक्सची स्थापना कधी झाली त्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी आपल्याला दिसतं
16 जून 2009 मध्ये या ब्रिक्स परिषदेची स्थापना झालेली आहे. याच्या स्थायी मुख्यालय आहे का? याला स्थायी मुख्यालय नाही आहे. संकल्पना कोणाची आहे पहा, जिम ओ नील ही संकल्पना आहे. आपल्याला मुख्य परीक्षेला अशा प्रकारे कंबाईनच्या प्रश्न विचारतात. मग आता काय करूयात आपण, जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांच्यासाठी तर आहेच, आणि दुसरी गोष्ट जे पूर्व परीक्षेला बसणार आहेत तर त्यांच्याकडे आता वेळ उपलब्ध आहे. मग आपल्याला काय करायचं आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी ज्या करंट अफेअर्स विचारले जात आहेत त्या दोन्हींचा एकत्रित अभ्यास आत्ताच आपण करून ठेवूयात, म्हणजे जेणेकरून सगळी तयारी आपल्याला पुन्हा पुन्हा तेच करावं लागणार आहे. तीच संघटना पूर्व परीक्षेसाठी वेगळी अभ्यासायची, तीच संघटना मुख्य परीक्षेसाठी वेगळी अभ्यासायची, असं करायला नको आहेत आपण. तर हे संकल्पना जिम ओ नील. सदस्य देश किती आहेत? 9. सुरुवातीला 5 सदस्य देश होते. कोणकोणते? ब्रिक्स आपण म्हणतो. याची नावं लपलेली आपल्याला दिसतात. ब्राझील, रशिया, इंडिया, त्याच्यानंतर चायना आणि साऊथ आफ्रिका. सुरुवातीचे हे 5 देश होते. हे 5 देश. आता त्याच्यामध्ये प्लस 4 देश समाविष्ट झालेत. मग तेही आपल्याला परीक्षेमध्ये विचारतील, आणि बरोबर आता किती संख्या झाली आहे तर 9 झालेली आपल्याला दिसून येते. मग सुरुवातीला मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड असतो की संस्थापक देश कोणते, एखाद्या संघटनेचे संस्थापक सदस्य देश कोणते आहेत, कोणते होते, असं विचारलं जातं. तर मग संस्थापक सदस्य देशांचा जर विचार केला तर आपल्याला या नावामधून लक्षात येईल ब्रिक्स ह्या संघटनेचा जो अभ्यास करतोय आपण, तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, तर हे 5 देश या ब्रिक्सचे संस्थापक सदस्य देश मानले जातात. पण या ठिकाणी लक्षात ठेवलं तर आपण काय म्हटलं की हे सुरुवातीचे 5 देश होते, त्याच्यात 4 देश मिसळलेले आपल्याला दिसतात. मग ते 4 नवीन सदस्य देश कोणते आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी मग तुम्हाला आपल्या लक्षात येईल की त्या 4 सदस्य देश नवीन कोणते आहेत. इराण, त्यानंतर इजिप्त, त्यानंतर इथिओपिया आणि UAE, संयुक्त अरब अमिराती. आता याच्यामध्ये लक्षात ठेवताना काय ठेवा, ब्रिक्सचे जे 5 देश आहेत ते नावावरून तुमच्या लक्षात येतील. ब्रिक्स नावावरून आपण जे म्हटलं, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. उरलेले 4 देश आपल्याला सहजपणे लक्षात ठेवायचे असतील तर या ठिकाणी पहा, ई वरून आपण थोडंसं इमॅजिन करूयात. इथे ई वरून 3 नावं दिसतात, इराण, इजिप्त, इथिओपिया, म्हणजे ई लक्षात ठेवायचं आहे. आणि चौथं आहे संयुक्त अरब अमिराती, UAE. लक्षात आलं? आता थोडंसं चिंतन करा की 5 संस्थापक सदस्य देश कोणते होते आहेत. आपण म्हटलं ब्रिक्स, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, नावावरून लक्षात आलं. नवीन कोणते 4 देश समाविष्ट झालेत? आपण म्हटलं ई वरून 3 नाव आहेत, इराण, इथिओपिया, इजिप्त, ही 3 नावं, एक UAE, संयुक्त अरब अमिराती. आता सदस्य संख्या किती झाली आहे तर 9 झाली. पहिले 5 आणि आत्ता मिसळलेले हे 4 देश. खरं तर विचार केला तर पहिले 5 आणि 6 असे 11 देश होणार होते, पण 2 देशांचं पुढं काय झालं ते आपण विचार करूयात. त्या 6 मधले सध्या फक्त 4च देश त्या ठिकाणी समाविष्ट झालेले आहेत, आणि अर्जेंटिना या देशानं माघार घेतली आहे आणि सौदी अरेबियाला सामील व्हायचं की नाही यावरती अजून त्यांची चर्चा चालू आहे. म्हणजे 6 मधले 2 जण, एक जण बाहेर पडला, एक जण विचाराधीन आहे, आणि सध्या समाविष्ट झालेले हे 4 देश आहेत, 9 आहेत. तर अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आणि दक्षिण आफ्रिका कधी सामील झाला याच्यामध्ये तर 2010 मध्ये या संघटनेमध्ये सामील होतं. तर अशा प्रकारे हे ब्रिक्स संघटनेची जी रचना आहे, कशा प्रकारे तिचा इतिहास आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. त्याच्यानंतर पहा, नवीन सामील झालेले सदस्य देश. आत्ताच मी म्हटलं तुम्हाला की 6 सदस्य देश सामील होणार होते, पण सध्या 4च सामील झालेत. मग कोणते 2 देश सामील झालेले नाही आहेत त्याच्यावरतीही एखादं विधान येऊ शकेल. मग लक्षात ठेवायचं की अर्जेंटिना सामील होणार होता, पण अर्जेंटिनानं काय केलं आहे तर माघार घेतली आहे. अर्जेंटिनानं माघार घेतली, आणि हा जो पुढचा आहे सौदी अरेबिया, याचं सदस्यत्व अजून विचाराधीन ठेवण्यात आलेलं आहे. समाविष्ट करायचं नाही करायचं हे सदस्यत्व विचाराधीन आहे. भविष्यात कदाचित
जर त्यांना घ्यायचं ठरलं तर ती 9 जी सदस्य संख्या ब्रिक्सची ती 10 पण होऊ शकते. पण आत्ता सध्या किती आहे तर 9 आहे, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि 2 देश समाविष्ट होणार होते आणखी याच्यामध्ये, तर ते 2 देश का समाविष्ट झाले नाहीत याचाही आपण विचार केला की अर्जेंटिनानं तर माघारच घेतले नोव्हेंबर 2023 आणि सौदी अरेबियाचं सदस्यत्व अजूनही विचाराधीन आहे. आणि आणखी एक गोष्ट, प्रश्न कसा विचारतील पहा, कोणत्या सदस्य देशांची ब्रिक्सची परिषद ही पहिली परिषद ठरलेली आहे? आता नवीन 4 सदस्य देश सामील झालेत की नाही त्यांच्याविषयी विचारले जाईल. कोणकोणते देश आहेत? मग आपण या ठिकाणी विचार केला. इजिप्त, ई वरून 3 आहेत, इथिओपिया, इराण आणि चौथा कुठला आहे? संयुक्त अरब अमिराती, UAE. तशा प्रकारे हे नवीन सदस्य देशांच्या बाबतीमध्येही आपण माहिती पाहिली. एकूण 6 समाविष्ट होणार होते, प्रत्यक्षात 4च समाविष्ट झाले, म्हणून सदस्य संख्या 9 झाली. अर्जेंटिना समाविष्ट होणार होता पण त्यानं 2023 माघार घेतली आणि सौदी अरेबियाचं सदस्यत्व अजून विचाराधीन आहे, म्हणून त्याला समाविष्ट करण्यात आलेलं नाही आहे. मग आपल्याला जर विचारलं की कोणत्या देशांची ही पहिली परिषद होती, तर हे 4 देश आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. त्याच्यानंतर एक सिस्टीम त्यांनी तयार केली, ब्रिक्स पे प्रणाली नावाने. आता ही सिस्टीम जी तयार केली आहे त्याच्या मागचा उद्देश आपल्याला विचारते. 2 प्रश्न, कोणत्या उद्देशानं ह्या सिस्टीम प्रणालीची, या पेमेंट प्रणालीची रचना करण्यात आली, आणि दुसरी गोष्ट, ही सिस्टीम प्रणाली जी आणलेली आहे ती कशाला पर्याय म्हणून आणलेली आहे? असे 2 प्रश्न आपल्याला फ्रेम होऊ शकतात. आपण विचार करूयात या ठिकाणी. हे सिस्टीम प्रणाली कोणी आणली आहे? पहिल्यांदा लक्षात ठेवायचं की ब्रिक्समध्ये जी भागीदार राष्ट्र आहेत त्यांनी एक पेमेंट सिस्टीम प्रणाली आणली आहे, त्याला नाव दिलं ब्रिक्स पे. हे या ठिकाणी जे तुम्हाला दिसतंय हे ब्रिक्स पे या नावाची सिस्टीम प्रणाली आणण्यात आलेली आहे, सादर केली. कोणी सादर केले? या ब्रिक्समध्ये असणाऱ्या भागीदार राष्ट्रांनी ही पेमेंट प्रणाली सादर केली. कशासाठी केली आहे? आता प्रत्येक देशामध्ये एक मध्यवर्ती बँक असते, मग याच्यामध्ये जे सदस्य देश आहेत त्या सगळ्या सदस्य देशांच्या मध्यवर्ती बँकांमधील व्यवहार आणि आर्थिक माहितीची देवाणघेवाण सुलभ व्हावी या दृष्टिकोनातून या ब्रिक्समधले जे देश आहेत, भागीदार देश, त्यांनी एक पेमेंट प्रणाली सादर केली आहे. त्या पेमेंट प्रणालीचं नाव आहे ब्रिक्स पे. पहिली गोष्ट लक्षात आली. आपण म्हटलं 3 प्रश्न अपेक्षित धरा. पहिला प्रश्न असा अपेक्षित धरा की ब्रिक्समधल्या भागीदार राष्ट्रांनी कोणती पेमेंट प्रणाली सादर केली आहे अलीकडच्या कालावधीत, तिचं नाव काय? तर आपण म्हटलं तिचं नाव आहे ब्रिक्स पे, पेमेंट प्रणाली. दुसरा प्रश्न विचारते, ब्रिक्स पे पेमेंट प्रणाली, या ब्रिक्स राष्ट्रांनी ब्रिक्स पे पेमेंट प्रणाली कोणत्या उद्देशानं सादर केलेली आहे? मग आपण म्हटलं या सगळ्या देशांमध्ये ज्या मध्यवर्ती बँका आहेत त्या मध्यवर्ती बँकांचे व्यवहार आणि आर्थिक माहितीची देवाणघेवाण सोपी करता यावी, सुलभ करता यावी, म्हणून ब्रिक्स पे नावाची पेमेंट सिस्टीम सादर केली. आता आपण तिसरा प्रश्न असं म्हटलं, ही जी पेमेंट प्रणाली सादर केली ती कशाला पर्याय म्हणून सादर केलेली आहे? ते या ठिकाणी पहा, या स्विफ्टला पर्याय म्हणून आपल्याला सादर केलेली दिसते. हा तिसरा प्रश्न. आपल्याला जर विचारलं ही पेमेंट प्रणाली सादर केली आहे, मग ही पेमेंट प्रणाली कशाला पर्याय म्हणून काम करणार आहे? स्विफ्टला पर्याय म्हणून काम करणार आहे. लक्षात आलं? मग ही स्विफ्ट काय आहे? वेस्टर्न इंटरबँक सिस्टीम आहे स्विफ्ट नावाची. तर याला पर्याय म्हणून हे ब्रिक्स पे पेमेंट प्रणाली सादर करण्यात आलेली. आणि लक्षात आलं 3 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिले. कोणती पेमेंट प्रणाली? ब्रिक्स पे पेमेंट प्रणाली. कोणत्या उद्देशानं आणि कशाला पर्याय? स्विफ्टला पर्याय, हे लक्षात ठेवा. आणि ही प्रणाली कोणत्या टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे? तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर करणार आहे. सगळीकडनं माहिती गोळा केली जाते, त्या तंत्रज्ञानाला आपण ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असं म्हणतो. साधारणपणे सगळीकडून गोळा केली जाणारी डिजिटल माहिती. तशा प्रकारे ब्रिक्स पे प्रणाली लक्षात आली. ब्रिक्स पे प्रणाली कोणी सादर केली आहे? आपण विचार केला, भागीदार राष्ट्र आहेत ब्रिक्समधले त्यांनी. कशासाठी? कशाला पर्याय म्हणून? कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करते? हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर
कझानला ही परिषद पार पडली आहे रशियामध्ये. मग किती देशांना ब्रिक्सचा भागीदार देश म्हणून या परिषदेमध्ये मान्यता देण्यात आली, असं तुम्हाला विधानामध्ये जर विचारलं, समजा एखादं विधान दिलं की ब्रिक्सच्या परिषदेमध्ये 12 देशांना ब्रिक्सचा भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आली, तर मग आपल्याला काय लक्षात ठेवावं लागेल की किती देशांना मान्यता दिलेली, काय म्हणून मान्यता दिलेली आहे, ब्रिक्सचे भागीदार देश म्हणून मान्यता दिलेली. कझानला जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये 13 देशांना ब्रिक्सचे भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. मग हे भागीदार देश कोणते, कोणत्या देशांना ही मान्यता दिलेली, इथे आपल्याला ते देश देतात. मग देश विचारले जाणार नाहीत, पण विधान असं विचारलं जाईल की किती देशांना ब्रिक्सचे भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आली या परिषदेमध्ये, विधानामध्ये विचारतील. आणि डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारणार नाहीत, विधानामध्ये देतील. आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की 13 भागीदार देशांना, का तिथे 12 आकडा येईल, 11 येईल, 10 येईल, 14 येईल, काही येईल. तर हे 13 देशांना ब्रिक्सचे भागीदार देश म्हणून मान्यता दिली, हे लक्षामध्ये ठेवायचं. आता ब्रिक्सच्या अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या परिषदा पार पडल्यात त्या परिषदांचा आपल्याला विचार करायचा. अलीकडच्या कालावधीमध्ये पार पडलेल्या परिषदांचा जर विचार केला तर ही 2024ची आत्ता कझान या ठिकाणी पार पडलेली रशियातली, आणि 2025ची म्हणजे या वर्षीची ही परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली जाणार आहे, तर ब्राझील या ठिकाणी पार पडली जाणार आहे. त्याच्या अगोदर 2023मध्ये जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या ठिकाणी, आणि ब्रिक्सची पहिली परिषद कोठे पार पडली होती, 2009मध्ये एकातेरिनबर्ग रशिया, पहिली परिषद 2009मध्ये. 2023ची जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका, 24ची कझान रशिया आणि 2025ची ब्राझीलमध्ये पार पडणार आहे. तर हे 3 शेवटचे आकडे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि पहिली परिषद आपल्याला माहिती आहे. आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट आणखी आपण लक्षात ठेवली की भारतामध्ये या परिषदा किती वेळा पार पडले, 3 वेळा, आणि कोठे, तो प्रश्न मुख्य परीक्षेसाठी होता. तर अशा प्रकारे हे ब्रिक्स जी परिषद पार पडली आहे त्याचा आपण विचार केला, लक्षात आला. तर या ब्रिक्स परिषदेविषयीचे जे जे मुद्दे आपण अभ्यासले ते लक्षामध्ये ठेवायचे. काय काय अभ्यासले आपण, परिषद कोठे पार पडली हे अभ्यासलं, कझान रशिया तिची थीम आपल्याला लक्षामध्ये ठेवायची आहे, कोणते नवीन 4 देश त्याच्यामध्ये समाविष्ट झाले हे लक्षामध्ये ठेवायचे. एकूण 6 देश समाविष्ट होणार होते, पण 4च देश समाविष्ट झाल्यामुळे आता ब्रिक्सची सदस्य संख्या 9 झालेली. बाकीचे 2 देश जे आहेत अर्जेंटिना आणि सौदी अरेबिया हे का सामील झाले नाहीत हे लक्षात ठेवा. अर्जेंटिनानं माघार घेतले आणि सौदी अरेबियाचं सदस्यत्व अजून विचाराधीन आहे, हे आपण लक्षात ठेवलं. त्यानंतर या कझान रशिया या ठिकाणी जी ब्रिक्सची परिषद पार पडली त्या ठिकाणी किती भागीदार देश म्हणून मान्यता देण्यात आली, आपण म्हटलं 13 देशांना मान्यता देण्यात आलेली आहे, त्याचाही आपण विचार केला. त्याच्यानंतर पहा, आपण विचार केला की अलीकडच्या कालावधीमध्ये कोणकोणत्या ठिकाणी या परिषदा भरलेल्या आहेत याचा विचार केला. तर 24ची आपल्याला माहितीच आहे कझान रशिया, 25ची यावर्षीची ब्राझीलमध्ये होईल, आणि पहिली परिषद एकातेरिनबर्ग रशिया या ठिकाणी झाली. यानंतर आता आपण आपल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्स, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा अभ्यास करतोय. पुन्हा एकदा ह्याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला करायचा आहे, म्हणजे पूर्व आणि मुख्यच्या दृष्टिकोनातून ही संघटना आपल्याला अभ्यासायची आहे. ठीक आहे. मग ISA इंटरनॅशनल सोलर अलायन्स, नुसतं एवढं नाव जरी आपल्या लक्षात आलं तरी आपल्या माहिती झालं पाहिजे. पहा, आवृत्ती 7वी आहे. कोणत्या ठिकाणी भरलेलं होतं आहे, नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद भरलेली होती. आणि नोव्हेंबर 2024 म्हणजे आपल्या येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाची आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. लक्षात आलं, पहिल्यांदा कोठे भरली होती, भारत मंडपम नवी दिल्ली आपण म्हणतात. 2024मध्ये भरली होती, 7वी आवृत्ती आहे. आता या परिषदेबद्दल माहिती घेऊया. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची परिषद भरली, तर त्या परिषदेमध्ये 2 देशांना अध्यक्ष आणि सहअध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. मग कोणाला, तर भारत आणि फ्रान्स हे 2 देश होते, त्या 2 देशांना अध्यक्ष आणि सहअध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. आता हे पहा, या ठिकाणी पहिला मुद्दा आपला झाला की कोणते 2 देश अध्यक्ष आणि सहअध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. म्हणजे माझा पहिला प्रश्न या ठिकाणी आपण फ्रेम होतोय की या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची बैठक झाली आहे, भारतामध्ये झाली, भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी झाली आहे.
मग आपण विचार केला या बैठकीचे अध्यक्ष आणि सहअध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती का? तर अध्यक्ष म्हणून भारताला निवडण्यात आले आणि सहअध्यक्ष म्हणून फ्रान्स या देशाची निवड झाली आहे, हे लक्षात. आता कोणत्या कालावधीसाठी ही निवड झाली आहे? तर 2 वर्षासाठी ही निवड झाली आहे. 2024-26 या 2 वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून भारताचे, सहअध्यक्ष म्हणून फ्रान्सची निवड झाली. म्हणजे भारत आणि फ्रान्स ही 2 राष्ट्र आपल्याला लक्षात ठेवायचे. आता पुढचा मुद्दा, आपल्याला जर असं विचारलं की ही आपण म्हटलं 7वी आवृत्ती, मग या परिषदेमध्ये ISAचे 3रे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली असं जर आपल्याला विचारलं तर ही जी परिषद भरली आहे भारतामध्ये, भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी, तर या परिषदेमध्ये या ब्रिक्सचे 3रे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली? त्यांचं नाव काय? त्यांचं नाव आहे आशिष खन्ना. लक्षात आला? हा पण प्रश्न फ्रेम होऊ शकेल की या परिषदेमध्ये ब्रिक्सचे महासंचालक, 3रे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर आशिष खन्ना यांची नेमणूक करण्यात आलेली होती. आणि कोणाची जागा घेतली आशिष खन्ना यांनी? डॉक्टर अजय माथुर यांची जागा घेतलेली आपल्याला दिसून येते. 2 मुद्दे आपण अभ्यासले, अध्यक्ष सहअध्यक्ष. अध्यक्ष फ्रान्स, अध्यक्ष भारत आणि सहअध्यक्ष फ्रान्स. 2 वर्षासाठी निवड झाली असं आपण म्हटलं. 2024-26 पर्यंत ही निवड असणार आहे. त्यानंतर आपण म्हटलं ही जी 7वी परिषद भरली आहे त्याच्यामध्ये या ISAचे, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे 3रे महासंचालक म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आली. ती व्यक्ती कोण होती? आशिष खन्ना. आशिष खन्नांची नेमणूक कोणाच्या जागेवर करण्यात आलेली? डॉक्टर अजय माथुर यांच्या जागेवरती करण्यात आलेली. म्हणजे हे लक्षामध्ये ठेवायचे की महासंचालक म्हणून आशिष खन्ना यांची निवड झालेली होती. त्यानंतर आता या ठिकाणी आपण ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी काय आहे याच्याबद्दल चर्चा करूया. तर एखादी संघटना काय आहे याबद्दल प्रश्न मात्र मुख्य परीक्षेत विचारतात. आणि एखाद्या संघटनेच्या बैठक कुठं झाली, त्याची थीम कोणती होती, त्याचे अध्यक्ष सहअध्यक्ष कोण होते, किती वर्षाच्या कालावधीसाठी, पूर्व परीक्षेसाठी विचारलं जातं. आता ही आपण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी समजावून घेऊया. काय काय झालं हा पण मुद्दा पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. कारण आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 101वा सदस्य देश म्हणून एका देशाची निवड झाली. मग आपल्याला विचारतील की 101वा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाची निवड झालेली आहे? ते या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं. 101वा सदस्य देश म्हणून कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर नेपाळचा. नेपाळचा समावेश झाला. 101वा सदस्य कोण आहे हे प्रश्न महत्त्वाचा आहे पूर्व मुख्य दोन्हीसाठी. मग आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100वा सदस्य देश कोणता होता? आणि आत्ता सध्या 101वा सदस्य देश म्हणून कोणत्या देशाचा समावेश या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये, इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये करण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? 101वा सदस्य देश कोण आहे? नेपाळ आहे. आणि 100वा सदस्य देश कोणता होता? तर 100वा सदस्य देश पॅराग्वे आहे. 100वा सदस्य देश हा पॅराग्वे आहे. इथे आणखी आपल्याला 2 पॉईंट्स मिळतात की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये एक देश समाविष्ट झाला. 101वा सदस्य देश नेपाळ आहे आणि 100वा सदस्य देश पॅराग्वे आहे असा आपण या ठिकाणी विचार केला तर हे लक्षामध्ये ठेवायचं. त्याच्यानंतर आता त्या संघटनेबद्दलची माहिती आहे की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना कोणत्या देशाच्या पुढाकारानं करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे भारत. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना जी झाली आहे ती भारताच्या पुढाकारानं स्थापना करण्यात आलेली. कधी स्थापना झाली आहे? 2015मध्ये. हे महत्त्वाचं आहे बरं का, पॉईंट्स आपल्याला मुख्य परीक्षेसाठी. स्थापना कधी झाली वगैरे हे जर एखाद्या विधानात विचारलं तर लक्षात ठेवायचं. तर स्थापना 30 नोव्हेंबर 2015. अधिकृत भाषा इंग्रजी आहे. मुख्यालय कोणत्या ठिकाणी? मुख्यालय आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं भारतामध्येच असलेलं आपल्याला दिसून येत आहे. गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी मुख्यालय आहे. आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही किती देशांनी स्वाक्षरी केलेली युती आहे, अलायन्स आहे. या अलायन्समध्ये किती देशांनी स्वाक्षरी केलेली दिसून येते?
तर 123 स्वाक्षरी करणाऱ्या देशांची युती, मग या युतीला ओळखलं जातं. आणि बहुतेक देश कुठले आहेत की जे मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश प्राप्त करणारे देशांचा समावेश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये प्रामुख्याने केलेला आहे. म्हणून आपण म्हणतो 123 देशांची युती आहे. तशा प्रकारे हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, तुम्हाला कळालं की कोणत्या देशाच्या पुढाकारानं या आघाडीची स्थापना झालेली आहे. भारताच्या पुढाकारानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना होते. स्थापना कधी झाली? 2015 झाली. अधिकृत भाषा कोणती आहे? इंग्रजी ठेवण्यात आलेली आहे. मुख्यालय कोठे आहे? भारतामध्ये आहे. भारतात कोणत्या ठिकाणी आहे? गुरुग्राम, हरियाणा आहे. किती देशांनी स्वाक्षरी केलेली आहे या संघटनेवरती, किंवा या संघटनेचे सदस्य 123 देश आहेत, हे आपण लक्षामध्ये घेतलं. आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, सौर ऊर्जेपासून जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. असे देश निवडलेले आहेत की बहुतेक देश असे आहेत की ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश प्राप्त होतं. आणि मग हे काय मुख्य उद्दिष्ट ठेवलं आहे? कशासाठी सौर ऊर्जा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकसित करायची, सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत ती नेऊन आपल्याला पोहोचवायची, त्यांना परवडली पाहिजे. आणि हे कशासाठी? तर आपल्याला काय करायचं आहे की जे प्रदूषण होतं आहे आणि त्याच्यामुळे जगाचं तापमान वाढतं आहे, आणि मग हे कुठंतरी कमी करता यावं. जीवाश्म इंधनावर जे आपलं अवलंबित्व आहे, कोळशावरचं, पेट्रोलवरचं, डिझेलवरचं, असं जे आपलं अवलंबित्व आहे ते कुठेतरी आपल्याला हळूहळू कमी करावं लागणार आहे. आणि आपण जर विचार केला तर आज आपण पेट्रोल डिझेलपेक्षा इलेक्ट्रिकल गाडी जास्त प्राधान्य देतो. आणि खरंच त्या इलेक्ट्रिकल गाडीची जर किंमत अशा या पेट्रोल डिझेलच्या गाड्यांच्या तुलनेमध्ये आणून ठेवली तर मग ह्या पेट्रोल डिझेलवरच्या गाड्या बंद पण होऊ शकतील भविष्यात. आणि भविष्यात बंद करण्याचा प्रयत्न सरकारचा चालूच आहे. आणि मग काय करायचं आहे की आपण जे म्हणतोय की हे जे प्रदूषण होतं आहे तर हे प्रदूषण कुठंतरी कमी करता येईल आणि सौर ऊर्जेचा आपल्याला कार्यक्षमपणे वापर करता येईल की ज्यापासून प्रदूषण होणार नाही आहे. हे आहे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं. जीवाश्म इंधनावरील आपलं अवलंबित्व कमी करत न्यायचं आणि सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी आपल्याला काम करायचं आहे. लक्षात आलं उद्दिष्ट. ध्येय काय ठरवलं आहे? हे मुख्य परीक्षेमध्ये प्रामुख्याने राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या सुद्धा विचारले जाण्याची शक्यता असते. असे मुद्दे की 2030 पर्यंत त्यांनी सौर क्षेत्रात एक उद्दिष्ट ठेवलं आहे. कोणतं उद्दिष्ट ठेवलं आहे? एक गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. किती गुंतवणूक करायची 2030 पर्यंत? मग किती ठरवली आहे? त्यांनी ठरवलं आहे की 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अमेरिकन एवढी गुंतवणूक करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. अशा संघटनांवरचं ध्येय मुख्य परीक्षांमध्ये विचारतात. लक्षात आलं? दोन्हींचं आपण एकत्रितपणे सुवर्णमध्ये साधण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी पहा ध्येय काय आहे. 2030 पर्यंत सौर क्षेत्रामध्ये किती गुंतवणूक करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे. तर $1 ट्रिलियन अमेरिकन एवढं ध्येय ठेवलं गेलेलं आपल्याला दिसतंय. लक्षात आलं? तर अशा प्रकारे ह्या 2 संघटना आपण अभ्यासल्या. याच्यामध्ये पहिली ब्रिक्स संघटना आपण व्यवस्थित समजावून घेतली आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जी भारताच्या पुढाकारानं स्थापन झाली आहे तिचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी, आपण सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची थोडक्यात रिव्हिजन करूयात. हे पहा, भारत मंडपम नवी दिल्ली 7वी आवृत्ती. इथे एक 3रे महासंचालक निवडलेत. या 7व्या आवृत्तीमध्ये आशिष खन्ना यांची निवड झाली आहे 3रे महासंचालक म्हणून. हे लक्षात घेतला. याच्यात एक अध्यक्ष सहअध्यक्ष आहेत. अध्यक्ष भारत आहे, सहअध्यक्ष फ्रान्स आहे. या दोन्हींची निवड, अध्यक्ष आणि सहअध्यक्षांची निवड 2 वर्षाच्या कालावधीसाठी झाली आहे, 2024 ते 2026. त्याच्यानंतर आपण विचार केला की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये 101वा सदस्य देश सामील झाला आहे. त्या 101वा सदस्य देशाचं नाव नेपाळ आहे. आणि 100वा सदस्य देशाविषयी एखादं विधान मुख्य परीक्षेत विचारतील तर तो 100वा सदस्य देश हा पॅराग्वे आहे. या ठिकाणी दिसतं तुम्हाला पॅराग्वे आहे. तसे हे सदस्य देश लक्षात ठेवावे लागतील. या संघटनेविषयीची माहिती आपण पाहिली. भारताच्या पुढाकाराने स्थापन, 2015ला स्थापन. अधिकृत भाषा इंग्रजी. मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा. 123 स्वाक्षरी करणाऱ्या देशांची युती.
बहुतेक देश हे पूर्णपणे किंवा अंशतः कर्कवृत्त मकरवृत्त दरम्यानचे सर्वात जास्त सूर्यप्रकाश प्राप्त होणारे देश. त्याच्यानंतर आपण मुख्य उद्दिष्ट पाहिलं की जीवाश्म इंधनावरील आपलं जे अवलंबित्व आहे ते कमी करायचं आहे आणि सौर ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी आपल्याला काम करायचं आहे. ध्येय आपण पाहिलं की 2030 पर्यंत एक गुंतवणुकीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. किती ठेवलं आहे? 2030 पर्यंत $1 ट्रिलियन एवढं गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. लक्षात आलं? तर अशा प्रकारे या 2 संघटना व्यवस्थित लक्षात घ्यायच्यात. मग यानंतर आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटतोय. तर या ठिकाणी आपण थांबतोय. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.